नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, संजय गांधी निराधार योजना आणि श्रवणबाळ योजना या दोन्ही योजनेचे आतापर्यंत जवळजवळ ऑक्टोबर 2025 पर्यंतचे अनुदान शासनामार्फत लाभार्थ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेले आहे। मित्रांनो, चालू घडीला आता नोव्हेंबरचा हप्ता लवकरच लाभार्थ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। त्यासाठी शासनामार्फत काल महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवरती GR सुद्धा प्रसिद्ध केलेला आहे। म्हणजेच नोव्हेंबर 2025 चा अनुदानाचा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यावरती जमा करण्याच्या शासनामार्फत तयारी सुरू झालेली आहे। यासाठी लागणारा निधी शासनाकडून तरतूद करण्यात आलेला आहे आणि हा निधी लवकरच लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये सुद्धा शासनामार्फत जमा करण्यात येणार आहे। परंतु याच्यामध्ये शासनामार्फत जी अट घालून देण्यात आलेली आहे ती म्हणजे डीबीटीची ही कायमस्वरूपी राहणार आहे। म्हणजेच लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये डीबीटी मार्फत शासनाकडून हे अनुदान पाठवलं जात आहे। पाठीमागच्या डिसेंबर महिन्यापासून म्हणजे डिसेंबर 2024 पासून शासनामार्फत हे अनुदान लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये डीबीटी मार्फत पाठवलं जात आहे। त्या संबंधीचा GR ज्यावेळेस प्रसिद्ध झाला त्याबद्दलची अपडेट आपण दिलेली होती। म्हणजे ज्या लाभार्थ्यांनी आपले बँक खात्याला आधार कार्ड जोडून घेतलेले होते तर अशा लाभार्थ्यांच्या खात्यावरती शासनामार्फत ही अनुदानाची रक्कम पाठवण्यात आली होती। आपलं अनुदान आपल्याच बँक खात्यामध्ये जमा हो यासाठी शासनाकडून या डीबीटीच्या प्रोसेस अंमलात आणल्या। त्यासाठी मित्रांनो, आपल्या जवळच्या बँकेमध्ये जाऊन आपण आधार कार्ड द्यायचं आहे। आधार कार्ड दिल्यानंतर त्या ठिकाणी आपले डीबीटी लिंक करण्यासाठी बँक मॅनेजर असतील किंवा कर्मचारी असतील यांना सांगायचं आहे। बँकेमार्फत ही लाभार्थ्याची डीबीटी क्लिअर करून घेतली जात होती। त्यासाठी आपल्याला पॅन कार्ड, आधार कार्ड, एक फोटो असे 3 डॉक्युमेंट बँकेमध्ये जमा करावी लागत होती। तर जे लाभार्थ्यांनी आतापर्यंत डीबीटी क्लिअर केल्या असतील अशा लाभार्थ्यांना आता पुढचा येणारा जो नोव्हेंबरचा हप्ता आहे हा नोव्हेंबरचा हप्ता कोणत्याही प्रकारची अडचण न येता डायरेक्ट डीबीटी मार्फत त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होईल। परंतु ज्यांनी अद्याप ही आपली डीबीटी बँक खात्यांना लिंक केलेली नाही किंवा आपलं आधार कार्ड आपल्या बँक खात्याला लिंक केलं नाही तर अशा लाभार्थ्यांच्या खात्यावरती हे अनुदान येण्यासाठी मोठी अडचण निर्माण होऊ शकते। त्या संदर्भाच्या सक्त सूचना शासनाकडून GRच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत। GR मध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे की संजय गांधी निराधार योजनेचं अनुदान डीबीटी मार्फत थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात यावं। त्याच्यामुळे डीबीटीचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे, लक्षात घ्या। ज्या लाभार्थ्यांनी अद्याप ही डीबीटी खात्यांना लिंक केल्या नसतील तर अशा लाभार्थ्यांनी आपल्या बँकेत जाऊन आपल्या जवळच्या शाखेत जाऊन आपलं आधार कार्ड त्या ठिकाणी देऊन, पॅन कार्ड देऊन आणि एक फोटो देऊन आपली डीबीटी बँक खात्याला लिंक करून घ्यायची आहे। तर ही मित्रांनो अतिशय महत्त्वाची अपडेट होती, तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं।